खामगाव तालुक्यातील अनेक गावात निघाले खळबळजनक फतवे। गावात दवंडी देऊ नागरिकांना धरले जात आहे वेठीस। बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यात ग्रामसेवकांकडून अजब फतवा काढण्यात आलाय। जवळपास 7 ते 8 गावांमध्ये दवंडी देत गावकऱ्यांना दिशाभूल करून वेठीस धरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। बचत गटामध्ये समाविष्ट न झाल्यास लाडकी बहीण योजनेचा लाभ थांबवला जाईल, लखपती दीदी योजना मिळणार नाही, रेशन कार्डमधून नाव कमी केले जातील, शिवाय इतर योजनांचा लाभ मिळणार नसल्याची गावात दवंडी दिली जात आहे। खामगाव तालुक्यातील फत्तेपूर, लाखनवाडा, पळशी खुर्द, संभापूर या गावांमध्ये ग्रामसेवकांनी अशा प्रकारची दवंडी दिल्याची माहिती आहे। बचत गटाचे काम करणाऱ्या ग्रामसखीकडून या दवंड्या देण्यास भाग पाडल्याचे देखील सांगण्यात येत आहे। त्यामुळे आता या सर्व ग्रामसेवकांना वरिष्ठांकडून तसे आदेश प्राप्त होते का, नसतील तर त्यांच्यावर काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे। मात्र या अजब फतव्याची जिल्हाभरात चर्चा होत आहे। महत्त्वाची सूचना गावातील सर्व महिलांना कळविण्यात येते की ज्या महिलांची नावे बचत गटामध्ये नाहीत त्या महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व स्वस्त धान्य राशन आणि लखपती दीदी योजना तसेच भविष्यात येणाऱ्या सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही। तरी सर्व महिलांनी बचत गटात सामील व्हावे किंवा बचत गटात सामील होण्यासाठी आपल्या गावातील ग्रामसखी मनीषाताई रमेश इंगळे, वर्षाताई धनुकार यांच्याशी संपर्क साधावा। सर्व गावकऱ्यांना कळण्यात येते की उद्या सकाळी ठीक 11 वाजता ग्रामपंचायतमध्ये विशेष ग्रामसभा घेण्यात येणार आहे। तरी सर्व नागरिकांनी सभेला हजर राहावे, तसेच ज्या महिलांना बचत गटमध्ये नाव नसतील अशा महिलांनी बचत गटमध्ये सामील व्हावे, नाहीतर लाडकी बहीण योजना व रेशन कार्ड मधून नाव कमी करण्यात येईल। सर्व नागरिकांना कळविण्यात येते की दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी उद्या VBG रामजी योजना अंमलबजावणीबाबत सकाळी ठीक 11:30 वाजता विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे। तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावे। तसेच गावातील सर्व महिलांना सूचित करण्यात येते की सर्व महिलांनी बचत गटामध्ये सामील व्हावे, अन्यथा शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही। ज्या महिला बचत गटामध्ये सामील नाहीत त्यांनी आधार कार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट फोटो घेऊन अनिता सुनीता आराग, लता ठाकरे, शिल्पा गिरी, मंगला गायगोड यांच्याशी संपर्क साधावा व जास्तीत जास्त महिलांनी बचत गटामध्ये सामील व्हावे।